Maharashtra. सर्वांना सुखसुद्धा माझं नाव सिमरन आहे आणि मी महाराष्ट्रामधून आहे. I came for this OET. मी इथं OETसाठी आलो Coming to the church was never my plan. आणि चर्चला येणं माझ्यासाठी कधी असं महत्त्वाचं होतं. So I was just roaming around this and I saw this holding. It says, "Meet Jesus here." आणि मी इथून जस्ट मी फिरत होते आणि मी इथं फिरत असताना मी बघितलं पोस्टर बाहेर लागलेलं मीट जीजस हिअर. And one of my friend called Cynthia, she said that I am going to this church. If you are interested, you can join. आणि माझी मैत्रीण इथं सिंध्या म्हणून आहे ती तिनं मला सांगितलं की तू जर का इंटरेस्टेड असेल तर तू पण चर्चला येऊ शकतो. I don't want to introduce myself to pastor. I want to ignore everyone in church and all, and I don't want to come to the church. आणि मी इथं आल्यानंतर माझे प्लॅन होतं की पास्टरला भेटायचं नाही, कारण पास्टर जर का भेटलो तर त्यांनी मला परत मेसेज करणार, परत चर्चला येऊन सांगणार, म्हणून मी इथून लवकर कोणाला न भेटता जायचं मी प्लॅन करत होतो. And after the meeting ended, I asked Prajwal, let's leave early and we'll go to our hostel. आणि जसं मीटिंग संपली मी प्रज्वलला म्हटलं चला आपण लगेच जाऊया, आता आपण थांबायला नको. And we came to this door and Rohan brother felt thirsty. आणि जसं आम्ही बाहेर पडायला लागलो, मी आणि प्रज्वल आणि मी जसं मी बाहेर पडायला लागलो तर रोहन ब्रदरला तहान लागू लागली, म्हणून तो पाणी प्यायला लागला. He entered inside and he just drank the water, and that time pastor looked at him and said, "Come, I'm going to pray for you." आणि जसं तो पाणी पित होता तसं पास्टरने त्याकडे बघितले आणि त्यांना म्हटले की तुम्ही तिघजण आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करणार. And he used to tell both of us, "Come, pastor is calling." आणि तो आम्हाला सांगू लागला लवकर या पास्टर आपल्याला बोलवत आहे. And I just said to him, "Why you don't have water in the hostel? Why you are drinking here? Now pastor will call, then we have to come regularly. Why you are doing like this?" आणि मी त्याला बोलू लागलो तुला इथं पाणी प्यायची काय गरज होती, हॉस्टेलमध्ये नाही का, आता आपल्याला पास्टर बोलवणार जाणार आणि परत रविवारी यायला लागणार. But that day, when pastor prayed for me, he prophesied unto me a word that is about farming. आणि त्या दिवशी पास्टरने माझ्यासाठी प्रार्थना केली आणि त्यांनी प्रार्थना करत असताना त्यांनी माझ्यासाठी एक भविष्यवाणी केली शेतीबद्दल. And I used to think, no, not at all. My family background is not from the farming background. They are 9 to 5 people, they are 9 to 5 job people. They're not going to land up into farming and all. आणि मी विचार करू लागलो हे असं कसं काय, माझ्या तर घरामध्ये कोणी शेती करत नाही आणि आमच्या फॅमिलीचं कोणीही नाही आहे शेती करणारं, तर मला काही पडलं नाही. Yeah, and I just said, no, it's not going to happen at all. आणि मी हे म्हटलं की हे कधीच शक्य होणार नाही. And that fine day, my aunt called me. आणि त्याच रात्री माझ्या आंटीने मला कॉल केला. And she said, we are going to farming. आणि माझ्या आंटीने मला सांगितलं की आपण आता शेती चालू करावं. And your father will be take care of that whole farming thing. आणि तुझे वडील या सर्व शेतीची काळजी घेणार आहे. And I was literally surprised, how could this happen? आणि मी कम्प्लिटली आश्चर्यचकित झालेलो की असं कसं शक्य होऊ शकतं. And that was the first day literally God spoke to me. आणि तो पहिला दिवस होता की जिथं परमेश्वराने माझ्यासंग बोलला. I was very stubborn. मी खूप उद्धट होतो. Because I am younger in my family, so I was very, I'm favorite to my dad. He used to adore me like anything, and I am a spoiled child. आणि मी खूप उद्धट होतो आणि मी घरामध्ये खूप लहान असल्यामुळं माझे वडील मला खूप लाड करायचे, मला खूप प्रेमाने वाढवलेलं आहे, त्याच्यामुळं मी कम्प्लिटली स्पॉइल्ड गर्ल होतो. Previously I used to only complain in my parents. आणि मी पूर्वी फक्त परमेश्वराकडे मी फक्त शिकायत करत होतो, मी फक्त कंप्लेंट्स करायचो. Because it's been 1 year that we got engaged. आणि 1 वर्ष झालं आमचे एंगेजमेंट झालेले आहे. There is no any results. He attempted 2 times in his IELTS and he failed, and there is no any future. So I was literally complaining to God. आणि IELTS ला 2 वेळेस अटेम्प्ट दिला आणि फेल झाला आणि काहीच रिझल्ट नव्हता आणि मी कम्प्लिटली देवाला मी ब्लेम करतो. I was checking my Instagram, all my friends are putting nice selfie in Bali, Maldives, and I was sitting in Savali tapping my head like, what you are doing? आणि मी दररोज मी माझ्या इंस्टाग्राम माझे फ्रेंडचे स्टेटस बघायचं, सगळेजण बाली मालदीवमध्ये फिरत आहेत आणि मी इथं माझे डोकं बडवत बसलेलो आहे. And I'm telling you very honestly, like coming to church is not at all my plan. I came for OET first, and the second thing was I want to enjoy the Kerala. I want to roam here and there, watch the beaches and all. That was my plan. आणि मी तुम्हाला
खरं सांगतो की माझं चर्चला येण्यासाठी माझा काही उद्देश नव्हता. मी फक्त इथं आलेलो OIT आणि रिलॅक्स करण्यासाठी आणि बीच वगैरे इथं सर्व केरला फिरून एन्जॉय करण्यासाठी. But really God has touched me. He humbled myself. When Pastor gave this message on forgiveness, I messaged everyone, even my colleague in my job that I had fought with her. At night, I still remember 11:50 was the time, and I messaged her saying, "Please forgive me, whatever happened. God bless you." आणि जसं मी चर्चमध्ये आलो, पास्टरांनी संदेश दिला फॉरगिव्हनेसबद्दल, आणि जसं त्यांनी क्षमेबद्दल संदेश दिला, मी त्या रात्री मी सर्व माझ्या फ्रेंड्सला आणि सर्व मी माझ्या कलिग्सला मी मेसेज केला आणि मी क्षमासाठी मी त्यांच्याकडे. When I used to join in Maharashtra, like churches, when I used to attend, after the worship ends, I will say to Prajwal, I want to read something, let's go from here. आणि मी महाराष्ट्रामध्ये जे चर्च अटेंड करायचो तिथं मी प्रज्वलला सारखं म्हणायचो, वर्षिप झाल्या मला भूक लागल्या, चल जाऊया. And he used to say, no, we have to sit, everyone is watching us, how can we leave? आणि तो मला म्हणायचा की आपण कसं जायचं, इथून सगळेजण आपल्याला बघायला लागले. And I used to tell him, I'm feeling sick, I'm having headache. If you don't come, I will not talk to you. आणि मी त्याला म्हणायचो की तू आला नाहीस, मी त्यात बोलणार नाही, मला बरं वाटत नाही, तुला कळलं. But now I'm eagerly waiting for the word of God. आणि मी आता देवाच्या वचनासाठी खूप संतोषाने वाट बघत असतो And I'm loving. आणि मी शिकत आहे.